तुकाराम महाराज देव देतात म्हणजे नेमका कोणता देव देतात आणि देव देण्याची इच्छा आहे का, वस्तू येतात. तरी तर बऱ्याचशा लोकांनी याचा चुकीचा अर्थ सांगितला. कीर्तनामध्ये जर चुकीचे अर्थ लोकांच्या मेंदूमध्ये घुसले ना तर ते आयुष्यभर निघत नाही. म्हणून मी एक वाक्य सांगतो, कीर्तनामध्ये पोटामध्ये गेलेलं दूषित पाणी आरोग्य खराब करतं आणि कानामध्ये गेलेली चुकीची वाणी आपलं अख्खं आयुष्य खराब करतं. म्हणून माणसांनी ऐकताना सुद्धा चांगलं ऐकायचं. इथं असा प्रश्न आहे की तुकाराम महाराज देव देतात म्हणजे काय देतात. तर एका वर्गाने असं कीर्तनामध्ये सांगायला सुरुवात केली की एक दिवशी तुकाराम महाराजांना असं वाटलं की आपण लोकांना देव देऊ आणि म्हणून त्याने विठोबाची मूर्ती घेतली हातामध्ये आणि गावगाव फिरायला लागले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवली. मंडळी मला तुम्ही सांगा, आता एक सांगा, मी तुमच्या सरलांब्याला कीर्तनाला आलो. बऱ्याचशा लोकांची माझी गावातल्या पहिली भेट आहे, तरी सुद्धा लोक मला तेवढाच मान देतील, सन्मान देतील. बरं का, आदराने महाराज बोलतील, बाबा बोलतील किंवा पाय पडतील, हे तुम्ही आदराने. पण समजा मी 2 दिवसांनी तुमच्या गावात आलो आणि येताना मूर्ती घेऊन आलो, फिरायला लागलो गावामध्ये, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, तर तुम्ही भले मला तोंडावर नाही बोलणार, पण तुम्ही नक्की म्हणणार फोन करून दुसऱ्या माणसाला की परवा दिवशी ज्याने कीर्तन केलं तो पागल झाला, तो कामातून गेला, अहो तो आमच्या गावामध्ये दगडाच्या मूर्त्या घेऊन फिरायला लागला, देव घ्या कोणी म्हणून. तर जगद्गुरु तुकाराम महाराज पाषाणाची मूर्ती घेऊन गावगावी फिरले का? आणि जर तुकाराम महाराज पाषाणाची मूर्ती घेऊन गावगावी फिरले असं जर तुम्हाला म्हणायचंय तर माझ्या तुकाराम महाराजांच्यावर काही लोकांनी केलेले आरोप की तुकाराम महाराजांना व्यवहार कळत नव्हता असं काही लोक म्हणतात. तुकाराम महाराज जर कधी भानावरती आले तर कवित्व करायचे असं लोक म्हणतात. मग मला तुम्ही सांगा की जगद्गुरु तुकाराम महाराज गावगावी दगडाची मूर्ती घेऊन फिरले असं तुम्हाला म्हणायचंय? नाही. तर तुकाराम महाराज देव घेऊन आले म्हणजे नेमकं काय घेऊन आले याचं उत्तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये देतो. तुकाराम महाराज आम्हाला ते घेऊन आले जे आमच्याजवळ नाही ते. मग काय, देव आमच्या जवळच आहे, पण जवळ असलेला देव ज्या अज्ञानाच्या आवरणाने झाकलेला आहे, तर ज्या ज्ञानाने ते अज्ञान घालवता येतं, बरं का, ज्या ज्ञानाने तो देव आपल्याला प्राप्त करता येतो, ते निजात्म प्राप्तीचं ज्ञान घेऊन संत आमच्या दाराशी आले. विठ्ठल विठ्ठल.